दीपक नारायण बागुल. आता आपल्या कोपरगावच्या नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं वर्चस्व आहे इकडे? अजून तर काही रंगत दिसत नाहीये. रंगत दिसल्यावर मग सांगता येईल कोणाचं आहे वर्चस्व आहे. अजून सगळे थोडक्यात पण एक इकडचा तीन ज्या पक्ष आहे ते मातंबर पक्ष असल्यामुळं सुरसपानामध्ये ते काय सांगता येणार नाही. पण एक इकडचा सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून आलं पाहिजे? माझ्या मते तर बीजेपीच आलं पाहिजे. म्हणजे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, असं विवेक कोल्हे त्यांच्या माध्यमातून बीजेपीच आलं पाहिजे. कारण की बीजेपीची सध्या देशाला गरज आहे, तर बीजेपीच आलं पाहिजे. देशात तर बीजेपी आता ऑलरेडी आहे. नाही, पण स्थानिक लेवलला जर बीजेपी असला तर वरच्या लेवलला होऊ शकतं ना. मग बीजेपीच्या माध्यमातून जे इकडे युवा नेतृत्व दिसतं, विवेक भाऊ कोल्हे, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? विवेक कोल्हे व्यवस्थित आहे, तसं काही नाही. ते नेतृत्व एकदम चांगलं आहे आणि पहिल्यापासून तालुक्यावर त्यांचं जर पण आहे. मग तुम्हाला काय वाटतं, इकडचा जर विकास करायचा असेल तर कोणाचा नगराध्यक्ष बसला पाहिजे? आता नगराध्यक्षाचं असं आहे की मातंबर असल्यामुळं प्रबल नेतृत्व आहे काहींचं जुने. त्यांचं कसं चालतं, नगराध्यक्ष नवीन आहे तर नवीन नगराध्यक्षाला थोडासा हे करावं लागेल, त्याला बरंच प्रचार जास्त ताणून धरावं लागेल त्यांना. नेत्यांनी वरचे ज्यांचे नेते म्हणणं आहे की बीजेपीचं या ठिकाणी नेतृत्व येणं गरजेचं आहे. पण मग त्या नेत्यांनी ढील नाही दिली पाहिजे. त्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, तेव्हा बीजेपीचा नगरसेवक निवडून येऊ शकतो. असं त्यांनी आपल्याकडे आला तो त्याच्याकडे गेला, ते जर गाफील जर राहिले तर मग असं गाफील न राहता कोण कुठे जातो, कोण कसा आहे याच्यावर करायचा. आणि ज्याच्यावर विश्वास टाकतोय तो विश्वास आहे का नाही, त्या विश्वासाने त्याच्या संघ व्यवहार केला पाहिजे त्यांनी. बरोबर. म्हणजे तो आज तुमच्या मध्ये आला तर तुमचीच बात जाऊन दुसरीकडे फोडली असं नकोय. बरोबर. कोणाचं वर्चस्व दिसतंय तुला? संदन साहेब. का त्यांचं वर्चस्व असं वाटतं तुला? वर्चस्व ते मागील 9 वर्षापूर्वी उभे होते साहेब कमी मतांनी पडले, पण त्यांनी 9 वर्षामध्ये जनतेत संपर्क वाढवला, जनतेची कामं केली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पूर आला तरी संदन साहेब हजर होते. प्रत्येक जण जे निवडून आले होते ते तर आलेच नाही, बाकी जे उभे होते किंवा आता ह्या टाइमला जे उभे राहिले त्यांनी कधी जनतेत आलेच नाही, मिसळले नाही, जनतेचे प्रश्न त्यांनी विचारले. पण संदन साहेबांनी 9 वर्षापासून कामं केली कोपरगाव, त्यामुळे ते निवडून येतील. आणि त्यांच्या मागे म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो पाठिंबा किंवा युवा नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव येतं, विवेक भाई, त्यांच्याबद्दल तुझं काय मत? एक तरुण म्हणून तुला कसं वाटतं ते? भैया म्हणजे आज आमच्यासाठी तरुणांसाठी एक आयडॉल बनलेले. भैयांचं व्यक्तिमत्व इतकं भारी, म्हणजे भैया कोपरगावच्या विकासाच्या दृष्टीने भैया जर आमदार असते आज तर खूप विकास झाला असता. आज आम्ही बघतो, आम्हाला गावात फिरताना ना, आता तुम्ही बघा धूळ किती आहे, सगळ्या गोष्टी आहे, गावात पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्या गोष्टीचा प्रश्न आहे. अजूनपर्यंत आता आमदार साहेब निवडून दुसरी टर्म आहे त्यांची, अजूनपर्यंत काम तर काय झालेलं नाही. पोस्टर लागलेत, सगळे लागलेत, पण काम नाही झालेलं अजून. भैया जर आमदार असते तर भैयांनी 100% काम केले असते. आणि ते आता आमदार नसूनही ते जनतेचे काम करतायत. त्यामुळे यावेळेस नगर परिषदेला सगळे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे भैयांच्याच पार्टीचे बसतील. आणि त्यांनी जर बसले तर तुला काय वाटतं, विश्वास आहे तुला ते विकास करू शकतात? करतील, 100% करतील. ते सत्तेत नसताना करताय, सत्ता त्यांच्याकडे आल्यावर तर करतीलच. 50 वर्षापासून कोल्हे साहेबाबरोबर आहे आणि आम्ही त्यांचंच काम करणार. 50 वर्ष कशाला मध्ये विचार करतो. बरोबर. त्यांचंच काम करणार. पण एवढं वर्ष त्यांना सपोर्ट करण्यामागचं कारण काय? कारण काय म्हणजे आता त्यांचे वडील होते, आमचे गुरु होते. बरोबर. त्यांनी दिशा दिलेली आहे आम्हाला. मग आता ते मॅडम आहे, बिपिन दादा आहे, ते हे आपलं काय म्हणतात भैया आहे, आता होतकरू पोरगा आहे. मग आता जर नगर परिषदेचा नव्याने विकास करायचा असेल तर कोण निवडून आलं पाहिजे? आता आमचं तर शेड उभं केलंय ना शिवाजीराव सदान. बरोबर. पण युवा नेतृत्व म्हणून ज्यावेळी आपण कोल्हेंकडे बघतो, विवेकभाई कोल्हेंकडे, त्या काय वाटतं तुम्हाला? आणि मोठ्या नेत्याचं त्यांना बोलून घेतलं, मान राखलं त्यांनी. आता जाते 4 वर्ष निघून जातील, पुढचे आहे ना अजून. आता त्यांचं वय नाही ना अजून काही. बरोबर.
आहे की नाही? मग तुम्हाला काय वाटतं जर नगर परिषद त्यांच्या हातात मिळाली तर विकास येणार होईल काय? येणार येणार 100%. पण त्यांच्या माध्यमातून विकास होणार हा, का? होणार, कम्प्लीट होणार. अहो ते पोरगा अजून वय काही नाही, त्याने एवढं मोठं प्लांट आणला, म्हणजे सरकारची वजह होतो. गणेश कारखाना अमुक धमुक फार मोठा कार्यक्रम करू राहिला तो पोरगा. बघ, गावच्या लोकांना अभिमान आहे ना. हे जाऊ दे, कोणी काय बोलतो कोणी काय बोलतो. हा. काम करणारा पोरगा आहे, तो फार हुशार पोरगा आहे. नेतृत्व म्हणून जबाबदार नेतृत्व. हो. पण काय त्यांना नाही दाबलं गेलं, त्याच्यामुळे त्याने काय केलं, त्यांचा बी मान राखला. त्याला सांगितलं तुम्हाला घेऊ घेऊ घेऊ, आता पाहू काय घेऊ. मग तुमचा विश्वास आहे ते काम आमचा विश्वास आहे. अहो साहेबाची शिकवण आहे, आम्हाला त्यांच्यावर विश्वास होतो साहेबाचा. तो साहेबाच्या याच्यावर बरोबर पाय ठेवतो, वर्ग काम करतोय आता. काय वाटतं तुम्हाला कोणाचं राजकीय वर्चस्व दिसून येत आहे? कोल्हे कोल्हेंचं राजकीय वर्चस्व दिसून येतं. का कारण होतं त्याच्या मागचं? काय काम आहे त्यांचं. कामं करतात. आणि कोल्हे म्हणजे आता सध्या इकडे जर आपण बघितलं तर एक युवा नेतृत्व दिसतं. मग काय वाटतं कसं नेतृत्व कसं आहे त्यांचं? चांगलं नेतृत्व आहे. म्हणजे जर नगर परिषदेची जर धुरा त्यांच्या हातात भेटली तर काम करतील का? करतील ना. काय वाटतं 100%. या कॉन्फिडन्सने का सांगू शकता तुम्ही एवढं ते? मी आता अनुभवावरून सांगू शकतो असं की बुवा आहे, चांगलं काम आहे त्यांचं, चांगले आहे. संधान पण चांगलं उमेदवार आहे. उमेदवार मग काय त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल? एक म्हणजे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला त्यांचं नेतृत्व कसं वाटतं? कोणाचं? कोल्हेंचं. त्यांचं कप्पा संधान बोलले चांगलेच आहे ना, नवीन माणूस आहे आता आणि विजन आहे, त्यामुळे काय आणि जर त्यांच्या हातात जर सत्ता मिळाली तर याचा विकास करू शकतील. 100%. नमस्कार, आपल्यासोबत इकडचे काही ग्रामस्थ जोडले गेलेत. दादा, नाव काय तुमचं? कैलास गाडेकर. एकंदरीतच आता ज्या निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या, हा. काय वाटतं तुम्हाला कोणाचं वर्चस्व दिसून येते इकडं? आता काम बोलत इथं, याचं काम चांगलं आहे, त्याचीच पार्टी आहे ना. पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं जर नगर परिषदेमध्ये जर याच्या पुढे आपल्याला विकास करायचा असेल तर कोणतं नेतृत्व आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास देखू शकतं? महाराष्ट्रात बीजेपी आता वर जर बीजेपी तर खाली आपल्याला ब्रँड खाली तेच सरकार पाहिजे ना. बरोबर. खरं आहे का नाही? आणि अर्थातच या ठिकाणी कोल्हे एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांची चर्चा केली जाते वारंवार हो, आणि विकी त्यांच्या भैया माध्यमातून उगवतं नेतृत्व आहे. विवेक भैया कोल्हे उगवतं नेतृत्व आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा परागी संधान तरुण आहे. तरुण का झपाटून काम करणारी माणसं आहे बा. विवेक भैयाला चांगला अनुभव आहे. असं आता कोरोना काळात विवेक भैयाचं काम चांगलं होतं. त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय गंगेला म्हणतात? जर पुराला कोपरवात पाणी शिरलं तर पहिले हाकेच्या अंतावर कोल्हे कुटुंब आहे. बरोबर. अरे काय असं आणि असं म्हटलं जातं की सध्या त्यांच्या विरोधात म्हणजे बाकीचे सगळेच एकत्र आलेत म्हणजे मोड बांधली असंच राहतं. चांगल्याला अडथळा येतो, कितीही मोड बांधून द्या काहीच होणार नाही. काळ्या दागड्यावरची पांढरी रेख आहे. संधान 100%. त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल तुम्ही? कोणाच्या? कोल्हेंच्या नेतृत्वाबद्दल नंबर 1. विकी पाहिजे आमदार असते, माघार रस्ती घेतली तर. अरे काय मग त्यांनी माघार घेतली त्यामुळे सगळा पचका झाला राजकारणात. असं आपल्याला काय कोणाच्या उमेदवारावर टीका करायची नाही. काका सुद्धा आमच्यासाठी वंदनीय यायचे, कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांचे आणि काकाचे मित्रत्वाचे संबंध होते. परंतु आज काय दोस्त ना राहा असं एवढं सांगत कोपरगावची जनता सुज्ञे बरोबर काम करीत. काम पण तुम्ही आता ही मुत्री आहे का मुत्री का खेड्या गावात बऱ्या राहत्या. ज्या झाडाला बोर राहते त्याच झाडाला लोक दगड मारते, म्हणून तो कोल्ह्यांच्या झाडाला बोर आहे म्हणूनच लोक त्याला दगड मारते. नाही पण बघा एक जी लोक अशी बोलत असतात की युवा आहे तर करतील का नाही, पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? करू शकतात का? नंबर 1 चं नेतृत्व हे एकदम जे नेतृत्व आहे आज तालुक्यात ते फक्त विकी भाई. तरुणांचा आज गळ्यात ताईत बनलेलं जर एकमेव कोणी माणूस असेल तर विवेक कोल्हे. त्यांच्या तुम्हाला काय वाटतं जर नगर परिषदेमध्ये त्यांची जर सत्ता आली तर विकास करू मागच्या शकतात 5 वर्षाला आशुतोष दादांचा असंच लोक म्हणायचे का युवा नेतृत्व चांगलंय म्हणून 5 वर्ष त्यांना संधी दिली आणि यावेळेस त्यांनी थांबून घेतल्यामुळे त्यांना दुसरी टर्म मिळाली. बरोबर. त्यांच्यापेक्षा जर लोकांच्या आज युवकांच्या जर गळ्यात ताईत बनेल असेल
तर विवेक कोल्हे. पहा तुम्ही शहरामध्ये सगळं सर्व उमलतं फुल आहे ते. उमलतं फुल. उमलतं फुल. तुम्हाला असं तुम्ही जरी म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतात तरी तुम्हाला वाटतं ते की तुम्ही तुमचा पाठिंबा त्यांनाच असणार आहे. हो, एक पाठिंबा त्यांना पोराचे पाय पाळण्यात दिसतात. चांगला माणूस. चांगला म्हणून छत्रपती तालुक्याचा.